ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्याबाबत कोल्हापुरात जुना व्हिडिओ समोर आला. स्वर्गीय ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी जगाचा निरोप घेतलाय. कोल्हापुरात राहायला असताना करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरानजीकच्या विद्यापीठ हायस्कूलच्या त्या माजी विद्यार्थिनी होत्या. आशा भोसले यांनी 9 फेब्रुवारी 2010 रोजी एका प्रकट मुलाखतीसाठी विद्यापीठ हायस्कूलला भेट दिली आणि या भेटीवेळी आपल्या शालेय आठवणी त्यांनी एका व्हिडिओमध्ये स्वतः सांगितल्या होत्या. तर आशाताईंची प्रकट मुलाखत त्यावेळी आजी विद्यार्थ्यांनी घेतली होती. मुलाखतीदरम्यान गाणी सादर करणार नाही असं आशाताईंनी आधी सांगितलं होतं. मात्र केवळ विद्यार्थ्यांचा आग्रह म्हणून त्या दिवशी शाळेच्या चौकात जवळजवळ 20 विविध प्रकारची गाणी त्यांनी म्हटली होती, अशी माहिती तत्कालीन मुख्याध्यापक प्रदीप कबाले यांनी दिली. महान गायिका पद्मविभूषण आशाताई भोसले यांचं आज दुःखद निधन झालं. त्यांच्या दुःखद निधनाची बातमी ऐकली आणि त्यांच्या असंख्य आठवणींचं काहूर माझ्या मनामध्ये निर्माण झालं. त्या आमच्या विद्यापीठ हायस्कूल कोल्हापूरच्या माजी विद्यार्थिनी. या विद्यापीठ हायस्कूलमध्ये मीही शिकलो. मी त्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम केलं आणि नंतर त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम केलं. मी ज्यावेळेला मुख्याध्यापक म्हणून काम करत होतो त्यावेळेला आशाताईंना शाळेमध्ये बोलवण्याची एक संधी चालून आली. त्याचं असं झालं की शासनाने एक योजना आणली होती, लेखक आपल्या दारी. ज्या ज्या लेखकाने शालेय पाठ्यक्रमामध्ये काही धडे किंवा पाठ्यांश लिहिले असतील त्या लेखकांना विद्यार्थ्यांशी हितगुज करण्याची संधी निर्माण करून द्यायची. मग विद्यार्थ्यांनी त्या लेखकाला त्या पाठ्यांशाबद्दल विचारावं, हा धडा तुम्हाला का लिहावा असं वाटला, त्याच्या पाठ्याचा हेतू काय आहे, वगैरे वगैरे. या निमित्तानं आशाताईंना शाळेत येण्यासाठी किंवा पाचारण करण्यासाठी मला संधी मिळाली. इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये आशाताईंच्या जीवनावर लिहिलेला सप्तस्वरांचे जीवन गाणे नावाचा एक धडा आहे आणि या धड्याबद्दल चर्चा करण्यासाठी, हितगुज करण्यासाठी म्हणून मी आशाताईंना विद्यापीठ हायस्कूलमध्ये बोलवलं. मला तो दिवस अगदी आठवतो आहे, 9 फेब्रुवारी 2010. आशाताईंनी शाळेमध्ये येण्याचं कबूल केलं, पण त्यांनी मला एक अट घातली. ती अट म्हणजे मला कुठेही उघडपणे गाणं म्हणायची सक्ती करायची नाही किंवा आग्रह करायचा नाही आणि तसं जर असेल तर मी शाळेमध्ये येते. मी म्हटलं ठीक आहे, अट मान्य आहे तुमची, तुम्हाला कुठेही जाहीरपणे गाणं म्हणायला सांगणार नाही असा मी त्यांना शब्द दिला. त्याप्रमाणे 9 फेब्रुवारी 2010 या दिवशी त्या शाळेमध्ये आल्या. त्यांच्याबरोबर प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ हे सुद्धा होते. आमच्या शाळेमध्ये खोली क्रमांक 17मध्ये इयत्ता 8वीच्या मुलींच्या बरोबर त्यांचा संवाद घडवून आणला. मुलींनी त्यांना त्यांच्या त्या पाठ्यांशाबद्दल, सप्तस्वरांचे जीवन गाणे याबद्दल बरेच प्रश्न विचारले आणि त्यांनी त्याची मनमोकळेपणाने उत्तर दिले. तो मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर माझ्या मनामध्ये असा एक प्रश्न आला की आशाताईंची विद्यार्थ्यांच्याबरोबर एक प्रकट मुलाखत करावी. मी आशाताईंना विचारलं की अशी प्रकट मुलाखत करूया का. आशाताई म्हटलं काय हरकत नाही, मुलं जर प्रश्न विचारणार असतील तर मी त्यांना अगदी आनंदानं उत्तर देईन. मग चौकामध्ये लगेच सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवलं 5वी ते 10वीच्या आणि आशाताईंची एक प्रकट मुलाखत त्या दिवशी चौकामध्ये घेतली. लहान मुलं होती ती 5वी ते 10वीची. त्यांच्या बालबुद्धीला जे सुचतील ते प्रश्न आशाताईंना विचारले आणि आशाताईंनी त्यांची अगदी मनमोकळेपणानं उत्तरं दिली. हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम साधारण 1 तासभर झाला आणि त्याच्यानंतर अचानक मुलांना काय वाटलं कोणास ठाऊक, मुलं एकदम अचानक ओरडायला लागली, आशाताई एक गाणं, आशाताई एक गाणं. आशाताईंनी असं नुसतं माझ्याकडं बघितलं. मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला गाणं म्हणायला मी सांगणार नाही म्हणून.
शेजारी सुधीर गाडगीळ होते. मी सुधीर गाडगिळांच्याकडे बघितलं. सुधीर गाडगे म्हटले, आता सर तुम्हीच काय ते सांगा. मग शेवटी मी उठलो, माईक हातामध्ये घेतला आणि आता मुलांना मी सांगणार. तेवढ्यात आशाताईंना काय वाटलं कोणास ठाऊक. आशाताई म्हटल्या, सर थांबा, ही लहान मुलं म्हणजे माझी धाकटी भावंडं आहेत आणि या धाकट्या भावंडांचा आग्रह मी कसा मोडू. त्यांच्यासाठी मी एकतरी गाणं म्हणतेच. आणि त्या दिवशी आशाताईने एक नाही दोन नाही म्हणता म्हणता त्या शाळेच्या चौकामध्ये जवळजवळ 20 गाणी म्हटली. कुठली साथ नाही, संगत नाही, हार्मोनियम नाही, तबला नाही, नुसता माईक आणि आशाताई. त्या दिवशी 9 फेब्रुवारी 2010 या दिवशी आमच्या विद्यापीठातला चौक अक्षरशः आशाताईंच्या सप्तस्वरामध्ये न्हावून निघाला. सर्वजण तृप्त झाले. तो कार्यक्रम संपल्यानंतर आशाताईंना आम्ही त्या ज्यावेळेला 38-39च्या दरम्यान शाळेमध्ये बसत होत्या, तो इयत्ता 3रीचा वर्ग अजून आहे तसा शाबूत ठेवला होता. तिथे सध्या एक छोटीशी लायब्ररी आहे. मग ती लायब्ररी थोडीशी आम्ही पुस्तकं वगैरे बाजूला करून आशाताईंना त्या वर्गामध्ये नेलं. आशाताईंना बसण्याची खुर्ची दिली, त्या खुर्चीवर बसल्या. आशाताई म्हटल्या, इथं खुर्चीवर बसण्यापेक्षा मी खाली जमिनीवर बसले तर मला अधिक बरं वाटेल. परंतु आशाताईंना मी खाली बसू दिलं नाही. मला त्यातनं एवढं सांगायचं आहे की आशाताईंचे पाय किती जमिनीवर आहेत. त्यांनी इच्छा व्यक्त केली की खुर्चीवर बसण्याची माझी पात्रता नाही, मला जमिनीवरतीच बसलं पाहिजे. आशाताईंचं मोठेपण आहे ते याच्यामध्ये आहे. आशाताई 2010 साली जशा आल्या तशा त्यापूर्वी देखील एक दोनदा शाळेमध्ये आलेल्या होत्या. मला वाटतं 1997 साली त्यांना ग्रॅमी पुरस्कार जेव्हा मिळाला, तो ग्रॅमी पुरस्कार स्वीकारायला जाण्यापूर्वी त्या विद्यापीठामध्ये आलेल्या होत्या. त्यावेळेला आमची मुलांची वार्षिक परीक्षा चालू होती एप्रिल महिन्यामध्ये. मुलं परीक्षा पेपर लिहित होती. मग त्यावेळेला आम्ही आशाताईंना विद्यावाणी म्हणून आमचे एक साऊंड सिस्टीम आहे की प्रत्येक वर्गामध्ये स्पीकर बॉक्सेस वगैरे आहेत, त्याच्यावरून आशाताईंना बोलायचं विनंती केली. आशाताई जवळजवळ 10 मिनटं त्या विद्यावाणीवरती बोलत होत्या. त्या 10 मिनटामध्ये त्याने विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केलं ते अतिशय मोलाचं होतं. जीवनामध्ये तुम्हाला जे आवडेल त्या क्षेत्राला प्राधान्य द्या. कोणत्याही कठीण समयाला सामोरं कसं जायचं याच्यासंबंधी त्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आशाताई बऱ्याच वेळेला अंबाबाईला येत असत. अंबाबाईला ते आल्या की अंबाबाईला देवळातनं बाहेर पडलं की लगेच त्या ठिकाणी जवळ विद्यापीठ हायस्कूल आहे. त्यामुळे विद्यापीठ हायस्कूलकडं तोंड करायचं, चप्पल काढायचं आणि विद्यापीठ हायस्कूलला पण नमस्कार करायचा. मी एकदा त्यांना विचारलं की आशाताई असं का करता. तर त्या म्हटल्या मला की जीवनामध्ये लक्ष्मी जेवढी महत्त्वाची आहे तेवढी सरस्वती देखील महत्त्वाची आहे. सरस्वतीमुळंच लक्ष्मी प्राप्त होते. ही लक्ष्मी आणि सरस्वती म्हणजे माझी मातृदेवता, मातृशाळा, आणि त्यामुळे या मातृशाळेला मी नमस्कार करते. तर अशा या आशाताईंच्या असंख्य आठवणी आज माझ्या मनामध्ये रुंजी घालत आहेत. आज आशाताई आपल्या सर्वांना सोडून गेलेल्या आहेत. केवळ आमचं विद्यापीठ हायस्कूलच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर, संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत किंवा संपूर्ण जगामधले जे संगीतप्रेमी आहेत यांच्या दृष्टीनं हे खूप मोठी हानी आहे. आशाताईंना सद्गती लाभावी अशी परमेश्वराने मी प्रार्थना करतो.